आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून मस्त असं चटपटीत मसाला इडली फ्राय बघणार आहोत। अगदी मस्त अशी रेसिपी आहे। घरात शिल्लक राहिलेल्या इडलीपासून तुम्ही हे छान असा भन्नाट पदार्थ बनवू शकता। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। इथं आता साधारण मी 6 इडल्यांचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। साधारण एका इडलीचे 9 असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तुकडे हे आपल्याला मोठेच करून ठेवायचे आहेत। आता फोडणीसाठी इथं कढीपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट आणि सांबार मसाला घालायचा आहे। अगदी कमी साहित्यामध्ये मस्त असा चटपटीत हा प्रकार बनवू शकता। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल पण आपल्याला इथं जास्त लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये हे छान असं तयार होतं। आता तेल छान गरम झालं की 1 चमचा इथं उडदाची डाळ घातलेली आहे, 1 चमचा मोहरी घालायची। छान अशी फोडणी खमंग होऊस्तोपर्यंत आपल्याला करून घ्यायची आहे। आता ह्याच्यात कढीपत्त्याची पानं घालून फोडणी मस्त खमंग करून झाल्यानंतर यात हिंग घालायचं आहे। 1-2 सेकंद आपल्याला छान असं फोडणी परतून घ्यायची आहे। आता ह्याच्यात आपल्याला इडलीचे जे आपण काप करून घेतले होते ते घालायचे आहेत। हलकेसे आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। इथं पाव चमचा मी हळद घालते, 1 चमचा सांबार मसाला घालायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असं लाल तिखट घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मस्त इथं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। यात जास्त मसाले पण घालायची गरज नाही, नुसता सांबार मसाला आणि लाल तिखट घातलं तरी पण ह्याची चव आहे ती अप्रतिम लागते। आता 1-2 सेकंद आपल्याला ह्याला वाफ आणून द्यायची आहेत, म्हणजे मसाले आहेत ते सर्व इडल्यांना कोटिंग होतं। इथं छान अशी वाफ आलेली आहे, मसाले सगळ्या इडलीच्या तुकड्यांना लागले गेलेले आहेत। आता छान अशी कोथिंबीर घालून मस्त असा इथं इडलीचा हा प्रकार तयार झालेला आहे। तुमच्या घरामध्ये पण जर अशी शिल्लक इडली राहिली तर असा हा चटपटीत मसाला इडलीचा प्रकार तुम्ही नक्की करून बघा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत मस्त असा हा इडलीचा प्रकार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलात पटकन तयार होतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। आणि जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।